पाटील रामराव. राम राम राम. आपलं नाव गाव सांगा बरं, आजची तारीख सांगता आली का? पुंडलिक पांडुरंग बडक, राहणार पळशी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. जिल्हा आजची छत्रपती. आजची तारीख 6 6 ऑगस्ट ऑगस्ट. 2024. आपण तारीख एवढ्यासाठी घेतो, सकाळी एक व्हिडिओ बनवला आणि प्रत्येक शेतकऱ्याला मागच्या तारखेतला व्हिडिओ हवा वाटायला, त्याच्यासाठी आपण तारीख घेत राहतो. म्हणून आपण याला टोटल प्लांट दिले, हो कॅन दिली तुम्हाला टोटल प्लांट, हो हो. त्या कॅनचे रिझल्ट काय काय किंवा त्याचे काय रिपोर्ट आले? रिपोर्ट म्हणजे एकदम अशी पिवळट झालेली थोडी ती, पुढे पुढे कोंब असं हे झालेलं होतं, ते दिसत तुम्हाला एखादी एखादा दाखवून. आणि क्वालिटी फार चांगली आहे त्याला. आता क्वालिटी चांगली हा आहे. 4 दिवस झाले जवळपास. काय काय जसं क्वालिटी म्हणजे नेमकं काय काय? वाढ झाली, काळू खेळ आली थोडी. आता हे स्टंप बघा, ह्या अशी अशी क्वालिटी म्हणजे एकदम बरोबर. वाढ वाढ भरपूर. वाढ झाली. आणि आपण कॅनच्या व्यतिरिक्त अजून काय दिलं? नाही, दुसरं काहीच नाही. ह्युमिक दिलं फक्त बस. ह्युमिक हा, किती दिलं ह्युमिक? एक 1.5 किलो जवळपास. हा, आता त्याचा प्रॉब्लेम. शेतकरी मित्रांनो, मी सकाळी एक व्हिडिओ बनवला टोटल प्लांटच्या याच्यावर. आज 1.25 महिन्याचा प्लॉट आहे, तुम्ही बघू शकता. 1.25 महिन्याच्या प्लॉट मध्ये तुम्हाला उगायला 22-24 दिवस लागतात. हा, बरोबर. 24 दिवसाचे मोरले लागतात. त्याच्यानंतर हा 10-12 दिवसाचा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता की याची क्वालिटी बघा. त्याच्या मी तुम्हाला सांगितलं सकाळी पन्हाळी नाही, एक नंबर झालं काम. झालं की नाही? एक नंबर झालं. शेतकरी मित्रांनो, वारंवार ही गोष्ट सांगत आलो की अद्रकीची सगळ्यात महत्वाची ग्रोथ आपल्याला याच्यावरती लक्षात येईल. तरी फवारणी नाही झाली अजून कोणतीच. फवारणी नाही झाली. नाही नाही एकही फवारणी नाही नाही. बघा, मी म्हणतोय म्हणून मी शेतकरी आमचे मित्र बडक साहेब, आणि गेल्या वर्षी यांच्या प्लॉटला सड लागलेली होती आणि म्हणून ते आज आपल्या सोबत आहे. कारण गेल्या वर्षी सड थांबवली होती, कारण प्लॉट गेला असता तुमचा. हा, पुरच गेला असता. आहे की नाही? एक नंबर अद्रक गेली वर्षी. गेल्या वर्षी आलं चांगलं तुमच्या छातीच्या वरती गेलं आणि माल कसा होता? एक नंबर माल होता. जवळपास बी नव्हता आपल्याला, नव्हता ना. नाही. शेतकरी मित्रांनो, आज त्यांच्या मार्फत आपल्या कंपनी सोबत कमीत कमी 7 ते 8 लोक जोडले गेले. हा, सहज या वर्षी. कारण गेल्या वर्षीचा त्यांचा अनुभव आणि सड लागलेली असताना ते आपल्या सोबत कायम राहिले. त्यांचा प्लॉटची सडही थांबली. आणि आता हे नवीन जे चालू आहे, आता तुमच्याकडे पण 1 एकरचा प्लॉट आहे. 1-1.5 एकर जवळपास तिकडे. 1.5 एकर तो. आणि 24 गुंठे. हा 24 गुंठे. शेतकरी मित्रांनो, हे 2 एकरचा प्लॉट आपणच नियोजन करू लागलो. विशेष म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की आल्याला काही देऊ नका, आल्याला काही देऊ नका. त्याचं कारण हे की आता बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये त्यांनी 2 किलो ह्युमिक, तेही तुम्ही समिधा केमिकलच वापरलं. दुसरं नाही कोणतंच. बरोबर. कुठलीही फवारणी अजून या प्लॉटला नाहीये. आता बरेचसे लोक आतापर्यंत त्यांच्या किमान 2 तरी फवारण्या झाल्या. नाही झाल्या, आमच्या शेजारी पाजारी झालं. आमच्या आता मला याच होतं, ते पाऊस आला, तुमचं याच झालं, तुम्ही रद्द झालं. ते बघू शकता, आज पहिली फवारणी करणार होते. विशेष म्हणजे खालून काही दिलेलं नाही, तरी त्या टोटल प्लांटचे रिझल्ट आहे. आणि मी पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की आल्याचा प्लॉट बघा, एकदम सुंदर दिसतोय. मी म्हणतोय म्हणून तुम्ही येऊन बघू शकता. पैसेतले आजूबाजूचे कोणीही शेतकरी ते बघू शकता. प्लॉट 1.25 महिन्याचा प्लॉट इतका सुंदर आहे. आणि खर्च नाही. खर्च असतो तो खर्च एवढा नाहीये. आपले कॅन सोडले 4 दिवस. टोटल प्लांट याच्या पलीकडे दुसरा कुठलाही खर्च ह्या जमिनीला नाही किंवा ह्या क्षेत्राला नाही, तरी प्लॉट सुंदर आहे. आणि आपण जे खर्च करत नाही किंवा बाकीचे काही औषधं देऊ देत नाही, काही औषधांमधून अप्रत्यक्षपणे तुम्हाला माहिती नसलेल्याही औषध जमिनीतून जातात. आमच्या गावात बरेच 35-40 लोकांचं नुकसान झालं. लय अद्रकी बोंबल्या गेल्या म्हणजे कोंब वाळून चालले. नवीन कोंबाला ते वाळून जातो. हा फरक बघा तुम्ही. मी म्हणतोय म्हणून एक शेतकरी सांगताय. कारण की आपली शेजारी स्वतः समजा शेजारी पाजारी साईस आपले अद्रकी, त्या माणसाचं सुद्धा कोंब वाळून राहिली आणि आपला कोंब टवटवी समजा. आणि त्यांच्यात ड्रिचिंग किती झाल्या असते? भरपूर झाल्या. त्या 4-5 तरी झाल्या आतापर्यंत आपल्या लागवडी सोबतच्या. बघा, 4 ते 5 ड्रिंचिंग होऊनही या प्लॉट सारखा प्लॉट शेतकऱ्याचा प्लॉट आपण बघितला तर नाही. शेतकरी मित्रांनो, मी फसवायसाठी येत नाही. मी प्रत्येक वेळेस सांगतो, मी काही संत गाडगे बाबा नाही, मलाही कमवायचंय. पण मी कमवत असताना मी बऱ्याचदा ही गोष्ट सांगतो की मी शेतकऱ्याचा विचार करून कमवतो. नक्कीच मला पण कमवायचंय, कमवत आहे. पण तुम्हाला सांगतो की मी शेतकऱ्याचा विचार करतो आणि नंतर कमवतो. आणि तुम्हाला आता महत्वाचा विषय मी सांगतो आणि मी तेवढ्याच नंतर थांबणार आहे की तुम्ही
आल्याचं पीक ह्याही वर्षी वाचवा. नाही हो ना भरपूर कारण गेलं. बऱ्याच ठिकाणी आता तुमच्या गावातच 35-40 एकर हा, तुम्हीच हा. म्हणता की खराब झाला. नाही झालं आमच्या शेजारी झालं ना बाकीचं लोकांचं काही पाहिलं नाही आपण शेजारी झालं. बऱ्याचशा लोकांचे प्लॉट सडीनं आतापासूनच खराब होत चालले. त्याच्यामुळे सड पण थांबवा. प्लॉटला अंतर्गत मशागत ही एखाद्याला विचारूनच करा, केव्हा करावं लागेल, कशी करावं लागेल, जेणेकरून तुमच्या प्लॉटला सड लागणार नाही आणि प्लॉट सुंदर राहील. कारण याही वर्षी आल्याचे दर 10,000च्या खाली राहत नाही, हे तितकंच महत्वाचं. म्हणून सांगतो मित्रांनो, आल्याची काळजी घ्या, आलं जपा आणि चांगल्या माणसाचे सल्ले घ्या. आणि सांगतो माझे व्हिडिओ बघण्यासाठी वारंवार एक गोष्ट मी आतापर्यंत बोललो नाही, पण आता सांगतोय की माझे व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि नुसते सिल्लोड तालुका असेल किंवा फुलंब्री तालुका असेल किंवा कन्नड तालुक्यातले नाही, तर तुम्हाला MP कर्नाटकचे सुद्धा व्हिडिओ मी बघायला पाठवल, युट्यूबला टाकत राहतो. तुम्हाला तेही बघायला भेटतील. आणि राहिला विषय आपल्यापेक्षा जास्त अद्रक घेणारा राज्य आहे ओरिसाचे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ टाकतो. कारण आपल्याकडे 7 ते 8% आलंय महाराष्ट्रामध्ये आणि ओरिसामध्ये ते जातं 9 ते 10%, कर्नाटकमध्ये असतं 40%, MP मध्ये असतं 30%. तर मी तुम्हाला ओरिसाचे सुद्धा सड लागलेले व्हिडिओ टाकतो, मध्य प्रदेशचे पण व्हिडिओ टाकतो आणि कर्नाटकचे पण टाकतो. काळजी करू नका. आणि तुमच्या लक्षात येईल त्या की बा सड प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या जवळ बांधाच्या जवळ आलेली आहे, बऱ्याचशा शेतकऱ्याच्या शेतात पण आलेली आहे. त्याच्यामुळं अद्रकीची काळजी घ्या. आणि सडसाठी जर औषध लागले तर व्हिडिओमध्ये नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करा, एकदा अनुभव घ्या, मागच्या लोकांचेही अनुभव घ्या. आता हे आमचे शेतकरी मित्र यांचाही अनुभव घ्या, यांचाही नंबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्यांचं बघा, त्या व्हिडिओमध्ये सड लागलेली होती, त्यांची सड थांबलेली आहे, लय क्वालिटी होती. लय आणि क्वालिटी बरेचसे शेतकरी त्यांना विचारा, त्यांचे अनुभव त्यांचे घ्या आणि नंतरच तुम्ही अल्ट्रासीड ऑल क्रॉप सोडा, जे सडसाठी काम करतं. चला, धन्यवाद. धन्यवाद. राम राम राम.